करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर। एवढी घाबरतेस तर अशी कामं करतेसच का? तुझ्या आई बाबांनी मनाई केली आहे ना? परत नाराज करणार त्यांना? मला माहितीये दाजी खूप रागवतील माझ्यावर, खूप ओरडतील ते मला पण खूप वाईट वाटेल। पण रेणूला किती वाईट वाटत असेल बघा ना, किती एकटी असेल ती, दुःखी असेल। आणि अशात तिची सगळ्यात घट्ट मैत्रीण तिच्या सोबत नाही, हे काही ठीक नाहीये ना। माहितीये जेव्हा मी खिडकीवर चढले होते ना, तेव्हा मला खूप भीती वाटली होती। आणि जेव्हा मी झाडाच्या फांदीवर लटकले तेव्हा मला अजून जास्त भीती वाटली। आणि जेव्हा तुम्ही म्हणालात की खाली उडी मार, तेव्हा तर विचारूच नका की किती भीती वाटली। तरीही उडी मारलीस? हो, रेणूसाठी। माहितीये जेव्हा रेणूचे केस कापत होते ना, तेव्हा रेणूच्या डोक्यातून रक्त निघत होतं। खूप रडत होती ती, पण कोणीच काही केलं नाही। सगळे फक्त लांबूनच पाहत होते। अजूनही एकटीच असेल ती, मला जायला हवं। अच्छा, तुम्ही माझ्या भावांना तर नाही सांगणार ना? किती चांगले आहात तुम्ही। आजपासून रेणू नंतर तुम्ही माझे घट्ट मित्र आहात। नाही नाही, घट्ट मित्र नाही, घट्ट मित्र। खरंच? खरंच। जर आमचा मुलगा पण आम्हाला फक्त एक बाप नाही तर एक मित्र म्हणून पाहू शकला असता तर। विजयी, शाबास छोटे सरकार, शाबास। कौतुक तर अशा करतायत जणू हे कुस्तीचे उस्तादच आहेत। एका गुराख्याचा मुलगा आहे, त्याला काय कुस्तीबद्दल माहित असेल? मार्कू राणीकडे बघा, अशा वागताय की जगातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे त्यांना। द्वारकाताई, कुस्ती खरी असो वा खोटी, अक्का साहेब तर खुश झाल्यात ना। त्यांच्या मुलासाठी मोठी मोठी स्वप्न पाहतात त्या। जर खंडेराव जिंकले तर हवेतच उडायला लागतील त्या। पडण्यासाठी पंख लागतात भानाबाई, आणि जर पंख तुटले तर पक्षी सरळ जमिनीवर। आम्ही याला पण चारी खाने चित केला आहे। अजून कोणी शिल्लक आहे ज्याच्याकडे आमच्याशी कुस्ती लढण्याची हिम्मत आहे? नाही छोटे सरकार, सगळ्या पैलवानांना चित केलंय तुम्ही। काही उरले होते ते पण घाबरून पळाले।
तुम्ही जिंकलात छोटे सरकार. नाही, अजून नाही. ते काय आहे ना, आज खंडेराव एवढे चांगले खेळतायत ना, इच्छा आहे की यांना असंच जिंकताना पाहत राहावं बस. पण आता तर कोणीच शिल्लक नाही आहे आमच्याशी लढण्यासाठी. आहे ना, ते बघा. भाऊजी ते इकडे कसे काय आले? अच्छा, मी येते, लवकरच येईन. ठीक आहे. तुला लागलंय ना, गोड खाल्लंस की सगळं दुखणं कमी होईल. हा, आई बरोबर बोलते. गोड खाल्ल्याने दुखणं कमी होतं. आता काय झालं? मला रेणूसाठी ना काहीतरी घेऊन जायचं होतं, पण मी एवढ्या शर्थीने घराबाहेर निघाले ना, आता मी परत घरामध्ये कशी जाऊ? माझ्या दादा आणि भाऊनी मला पाहिलं तर आता काय करू मी? कोण करणार माझी मदत? आम्ही करू की तुमची मदत? तुम्ही किती चांगले आहात, खूपच चांगले. पण तुम्ही त्यांना काय सांगितलं जे एवढे खुश झाले? आम्ही विचारलं घोडेस्वारी करणार. दोन्ही भाऊ खुश झाले, गेले सैनिकांसोबत. तुम्ही तर खूप हुशार पण आहात. अच्छा, मी आता येते. लपून लपून जायचंय ना रेणूकडे. कुणी जर पाहिलं ना तर माझी वाट लागलीच समजा. मुलं नेहमीच आपल्या आवडीच्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वतः धोका पत्करतात. पण या मुलीने जणू दुसऱ्यांच्या आनंदासाठी जन्म घेतलाय. हिम्मत ठेवा दत्ता भाऊ. ईश्वराच्या मर्जीपुढे आपलं काहीच चालत नाही. नियतीला कोण टाळू शकता? संपूर्ण गाव तुमच्या दुःखात सहभागी आहे. कुठे असेल रेणू? तिला आवाज पण देऊ शकत नाही.
माहित नाही माझ्या रेणूला कुणाची नजर लागलीये. इतक्या कमी वयात एवढं मोठं दुःख सहन करावं लागतंय. मी बघून येते हा. कोण आहे तिथे? कोण आहे? सगळे इकडे आहेत म्हणजे रेणूकडे कोणीच नसणार. एकटी असेल ती. अहिल्या, तू इकडे काय करतेस? बोल. काकी, ते मी रेणूला भेटायला आलीये. ती फार रडत होती ना, तिच्याशी बोलायचं होतं मला, पण मी बेशुद्ध पडले होते म्हणून येता नाही आलं. सांगा ना काकी, रेणू कुठे आहे? हे बघ, आधीच खूप तमाशा करून झालाय तुझा. आता आमच्यावर दया कर आणि निघ. वहिनी, नैवेद्य घेऊन आले. अहिल्या इथे कशी? तू चल, मी आलेच. ऐक, आता तूही तुझ्या घरी जा. काकी, फक्त एवढंच सांगा ना की रेणू कुठे आहे. तू नाही ऐकणार ना? हे बघ, आधीच मला खूप काम आहेत. तुझ्या मागे नाही येऊ शकत, पण तू काही गडबड नको करूस. नाही करणार काकी. पण रेणू? बाजूच्या खोलीत आहे रेणू. पण बघ, काही गडबड करू नकोस. काकींना तर पटवलं, पण रेणूची आजी ऐकणार नाहीये. आता काय करू? काय मग छोटे सरकार, झुंज मान्य आहे ना? होय, मान्य आहे. जावई बापू तर खंडेरावांपेक्षा मोठे आहेत ना अक्कासाहेब. ताकदही जास्त असेल. राजपुत्राला काही दुखापत झाली तर? हरकूबाई, आता तुमच्या डोळ्यांसमोर स्वतःपेक्षा मोठ्या मल्लांना हरवले खंडेरावांनी. तुम्ही पाहिलं नाही की विश्वास नाहीये तुमचा आमच्या मुलावर आणि मालवाच्या राजपुत्रावर? छोटे सरकार, डोकं शांत ठेवून हिमतीनं खेळा. शाबास.
अगं रेणू, तू इतक्या अंधाऱ्या खोलीत का बसलीयस? बघ ना अहिल्या, काय केलं सगळ्यांनी. माझे रंगीत कपडे, बांगड्या, मंगळसूत्र, दागिने सगळंच नेलं. केसही कापून टाकले. माझा नवरा मेलाय ना म्हणून. तू तर सगळ्यांना प्रश्न विचारतेस ना, मग तुला तर माहीतच असेल. सांग ना, नवरा मेल्याचा आणि माझ्या केसांचा काय संबंध? विचारलं होतं रेणू, मी माझ्या आईला विचारलं होतं, पण नेहमी सारखंच उत्तर मिळालं. जे मोठी माणसं देतात असंच असतं, करावंच लागतं. पण तू खरं सांगतेस, हे मोठे लोक आपल्याला कधीच समजून घेत नाहीत. बरं झालं तू आलीस. मला खूप भीती वाटत होती. मला माहिती होतं ग, म्हणून तर धावत आले तुझ्याकडे. आता रडायचं नाही हा. रेणू, तुला लागलं होतं ना? फार दुखत असेल ना, हो ना? मी काकींकडून चंदन आणते. जखमेवर लावलं की खूप थंड थंड वाटतं, हो ना? नको, आजी नाही म्हणेल आईला. का? माहित नाही ती काय काय बोलत होती. मी ऐकलं होतं. काय? की जी मुलगी विधवा होते ना, तिने दुःख सहन करायला शिकलं पाहिजे. मी चंदनाला हात लावलं ना तर तेही अपवित्र होईल म्हणे. काहीतरीच काय? अगं, चंदन कसं अपवित्र होणार? तेच तर. पण आजी असंच बोलते. आता मला कोणाला भेटताही येणार नाही, म्हणून या अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवलंय आजीने. ती म्हणते आता मी पूजेला पण नाही बसू शकत. रेणू, तू पूजेची चिंता करू नकोस. आपण नदीकाठी आपलं मंदिर बांधलंय ना, तिथे करू आपण पूजा. तिथे तर तुला कोणी नाही अडवणार, हो ना? आणि चंदन ते मी घरून घेऊन येते माझ्या, तुझ्या जखमेवर लावायला. काही अपवित्र वगैरे होत नाही, बघच तू. आता तू इथेच राहणार ना, मग तुझ्यासाठी सगळं मी घेऊन येईन, ठीक आहे? अच्छा, तुला माहितीये तुला भेटायला मी कशी आले ते? कशी? खिडकीवर चढले, झाडाच्या फांदीला लटकले आणि खाली उडी मारली तिथून. खरंच? हो, ते सुभेदार, ते आमच्या घरी पाहुणे आलेत ना, ते फार चांगले आहेत. त्यांनी मदत केली. जर ते नसते ना तर मी पडलेच असते खाली. खूप चांगले आहेत ग ते. मोठे आहेत पण लहानांच्या गोष्टी लगेच समजतात. ते एकटेच आहेत जे माझ्या गोष्टी लगेच ओळखतात. सगळेच असे असते तर किती बरं झालं असतं ना अहिल्या. अरे चा, मी तर विसरलेच. हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय मी. खरवस? हो, गोड खाल्लंस ना की सगळं दुःख पळून जाईल. कसा वाटला? छान आहे ना?
अक्कासाहेब, पुरे झालं. थांबवा हा कुस्तीचा खेळ. नाही, हा खेळ खंडेरावांनी स्वतः निवडलाय. त्यांना हा खेळ नियमानुसारच खेळावा लागणार आहे.